जुलै संपत आलाय म्हणजेच मान्सूनचा अर्धा हंगाम संपलेला आहे. जून आणि जुलैमध्ये मिळून सरासरी जेवढा पाऊस होत असतो त्याच्या तुलनेमध्ये देशभरामध्ये आत्तापर्यंत 14.6% पाऊस सरासरीच्या तुलनेमध्ये कमी झाला आहे. हे चित्र जर महाराष्ट्राचं बघितलं तर आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेमध्ये 3% पाऊस कमी झाला आहे. 3% कमी पाऊस म्हणजे महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे असं आपल्याला वाटू शकतं. मात्र हे चित्र तसं नाही आहे. पावसाचं वितरण असमान आहे आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त झाला आहे. मात्र तुलनेने विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. विदर्भात आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेमध्ये 25% पाऊस कमी आहे. मराठवाड्यामध्ये तेच प्रमाण 30% कमी आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये 21% पाऊस जास्त आहे आणि ज्याच्यामध्ये घाट माथ्यावर पडलेल्या पावसाचा प्रमाण त्याच्यामध्ये या 21% जास्त आहे. कोकणामध्ये 3% पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे. एल निनो असताना सुद्धा इतका पाऊस कोकणात किंवा घाट माथ्यावर होणं याला कारणच एल निनो आहे असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. कारण एल निनोमुळे मान्सूनचा प्रवाह यावर्षी कमकुवत आहे आणि त्यामुळे अरबी समुद्राचं तापमान वाढलेलं आहे. अरबी समुद्राचं तापमान वाढल्यामुळे त्या भागामध्ये बाष्प चांगलं तयार होत आहे आणि हेच बाष्प जेव्हा कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या जवळ येतात तेव्हा त्या क्षेत्रांना ऊर्जा पुरवत आहेत आणि सातत्याने उंच ढगांची निर्मिती होते. उंच ढग हे मान्सूनच्या पूर्व काळामध्ये किंवा मान्सूनच्या नंतरच्या काळामध्ये तयार होत असतात. मात्र यंदा मान्सून काळातही अशा उंच ढगांची सातत्याने निर्मिती होते आणि त्याच्यामुळे विक्रमी पाऊस अनेक ठिकाणी नोंदला जातोय. नुकतंच वलसाड जिल्ह्यामध्ये 24 तासांमध्ये 1064 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला, जो आत्तापर्यंत पश्चिम किनारपट्टीवरचा सर्वाधिक पाऊस आहे. त्याचप्रमाणे आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बघितलं की लोणावळ्यामध्ये सलग 2 दिवस 600 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला आहे. 29 जुलैला सकाळी 8:30 पर्यंत कोयनेच्या ठिकाणचं जे जे स्टेशन आहे त्या ठिकाणी 394 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. हे कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना या मान्सूनच्या हंगामामध्ये जास्त बघायला मिळत आहेत आणि याचं कारण एल निनो असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी स्थिती मात्र चिंताजनक आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हा 40-50% कमी झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी धरणांमध्ये पण पाणीसाठा कमी आहे. आता मात्र या दोन्ही विभागांसाठी पावसाचं चित्र काहीसं समाधानकारक होऊ शकतं पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये. बंगालच्या उपसागरामध्ये हंगामातलं तिसरं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि ते वेगाने त्याची तीव्रता वाढत गेली आणि ते डीप डिप्रेशन लेवलपर्यंत येऊन पोहोचलं. आता जर आपण कमी दाबाच्या क्षेत्रांची श्रेणी जर बघितली तर सुरुवातीला कमी दाबाचं क्षेत्र असतं, मग ठळक कमी दाबाचं क्षेत्र होतं, त्यानंतर डिप्रेशन होतं, डीप डिप्रेशन होतं आणि डीप डिप्रेशन नंतर थेट सायक्लोन होतं म्हणजे चक्रीवादळ होतं. आणि आत्ता असंच एक डीप डिप्रेशन बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं आणि ते ओडिशाच्या मार्गाने आत्ता छत्तीसगडपर्यंत आलेले. या डीप डिप्रेशनचा मार्ग हा थेट पश्चिम दिशेला आहे. याचा अर्थ पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये छत्तीसगडमधून हे कमी दाबाचं क्षेत्र किंवा अतितीव्र कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेला म्हणजे मध्य प्रदेशकडे सरकेल आणि मध्य प्रदेशकडे सरकत असताना या क्षेत्राशी संबंधित संलग्न जे पावसाचं क्षेत्र आहे हे महाराष्ट्रावरून पुढे सरकणार आहे आणि या काळामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजच आपण बघितलं नागपूरला खूप मोठा पाऊस झाला, अनेक ठिकाणी पाणी साठल्याच्या घटना घडल्या आणि अर्थात जेव्हा हे कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकत असतं असं होत नाही की त्याच्याशी संलग्न असलेल्या सगळ्याच भागांमध्ये खूप मोठा पाऊस होईल. सर्वसाधारणपणे कमी दाबाचं क्षेत्र किंवा अतितीव्र कमी दाबाचं क्षेत्र हे सक्रिय असताना त्याच्या ढगांच्या आच्छादनाच्या खाली जो भाग आहे त्या भागामध्ये एक संततधार सुरू राहते, मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहतो आणि काही ठराविक भागांवर उंच ढग तयार होतात आणि त्या भागांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस होऊ शकतो. हे डीप डिप्रेशन जेव्हा पश्चिमेकडे सरकणार आहे तेव्हा असे उंच ढग विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य महाराष्ट्र हा जो हवामानशास्त्रीय विभाग आहे याच्यामध्ये अनेक ठिकाणी तयार होण्याची शक्यता आहे. 31 तारखेपर्यंत या डीप डिप्रेशनचा प्रवास गुजरातपर्यंत होणार आहे. हा प्रवास होत असताना पुढे गेल्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल आणि ते जेव्हा थोडंसं उत्तरेकडे किंवा वायव्येकडे सरकेल तेव्हा राज्यातला पाऊस थांबेल. आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार तरी आपल्याला असं दिसतं आहे की 31 तारखेच्या दुपार किंवा संध्याकाळपर्यंत राज्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचं प्रमाण वाढत राहील. साधारणतः पूर्वेकडून पश्चिमेकडे असा हा पाऊस वाढताना आपल्याला दिसून येईल. सुरुवात 29 जुलैला म्हणजे आज विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस अपेक्षित आहे आणि पुढील 24 तासात जेव्हा हे कमी दाबाचं क्षेत्र
मध्य प्रदेशपर्यंत सरकेल तेव्हा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे. पुढचे 2 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. ज्या भागामध्ये कमी पाऊस झाला होता, त्या भागामधले पावसाची तूट काही प्रमाणामध्ये भरून निघण्याची शक्यता ह्या डीप डिप्रेशनमुळे तयार झालेली आहे. मात्र याच काळात कमी वेळामध्ये जास्त पाऊस होऊन अनेक ठिकाणी फ्लॅश फ्लड येऊ शकतात, पूरस्थिती तयार होऊ शकते आणि हेच जर डीप डिप्रेशन आणखीन सक्रिय राहिलं आणि समजा या काळामध्ये घाट क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झाला, तर भूस्खलन, दरडींसारख्या पण घटना घडू शकतात. अर्थात त्याविषयी आपल्याला आणखीन 1 दिवसानंतर जेव्हा डीप डिप्रेशनची जो मार्ग आहे, त्याच्यावरूनच आपल्याला नक्की ते सांगता येऊ शकेल. पण पुढील 2 दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राचा भाग या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता IMDने वर्तवली. पुढच्या 3 दिवसांमध्ये आणि पुढच्या 10 दिवसांमध्ये पावसाचे चित्र कसं राहू शकतं, हे प्रत्यक्ष आपण स्क्रीनवर पाहूयात. स्क्रीनवर आपल्याला वातावरणात 1.5 किलोमीटरवरच्या वाऱ्यांची स्थिती दिसून येते. हा खालून क्रॉस इक्वेटोरियल फ्लो म्हणजे मॉन्सूनचा प्रवाह आपल्याला आलेला दिसून येतोय, जो दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धामध्ये आलेला आहे आणि अरबी समुद्रावरून हे सगळे वारे भारतावरून जाऊन असे या पद्धतीने बंगालच्या उपसागरावरून येऊन या कमी दाबाच्या क्षेत्राभोवती फिरताना दिसत आहेत आणि हा खूप स्ट्रॉंग फ्लो असल्याचं आपल्याला दिसून येतं. जितकं हे कमी दाबाचं क्षेत्र स्ट्रॉंग असेल त्याप्रमाणे त्याच्याकडे खेचले जाणारे वारे, त्याच्याभोवती फिरणारे वारेसुद्धा स्ट्रॉंग असतात आणि हे क्षेत्र सध्या आपल्याला इथे छत्तीसगडवर असल्याचं दिसून येते. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं होतं की जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र एखादं जमिनीवरून प्रवास करत असतं तर त्याच्या दक्षिणेला आणि पश्चिमेला साधारणतः पावसाचं क्षेत्र सक्रिय असतं. त्यामुळे हे जेव्हा क्षेत्र पुढे पश्चिमेकडे सरकेल तर तेव्हा त्याच्याशी संबंधित पावसाचं क्षेत्र महाराष्ट्रावरून पुढच्या 2-3 दिवसामध्ये पुढे जाणार आहे. या क्षेत्राची निर्मिती इथं झाली होती आणि त्यानंतर तिकडून हे ऑलमोस्ट पश्चिमेक दिशेला त्याचा प्रवास सुरू आहे आणि विशेषतः यावर्षीचं वैशिष्ट्य असं आहे कमी दाबाच्या क्षेत्रांचं की ते जमिनीवर आल्यानंतर सुद्धा लगेच त्यांची तीव्रता कमी होत नाही. की सर्वसाधारणपणे तसं होत असतं की एखादं कमी दाबाचं क्षेत्र जर बंगालच्या उपसागरावर तयार झालं आणि जमिनीवर आल्यानंतर जसं जसं ते पुढे सरकेल त्याची तीव्रता कमी होत जाते. मात्र काल तयार झालेलं हे डिप्रेशन अजूनही डीप डिप्रेशन लेवललाच आहे. याच्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊन त्याचं डिप्रेशन होईल, मग ठळक कमी दाबाचं क्षेत्र होईल, मग कमी दाबाचं क्षेत्र होईल आणि त्यानुसार त्याच्याभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग पण कमी होईल आणि नंतर पावसाचं प्रमाण पण कमी होईल. पण हे किती काळ, दीर्घकाळ त्याची तीव्रता राहते याच्यावर सुद्धा पावसाचं प्रमाण अवलंबून असणार आहे. ही आज संध्याकाळची म्हणजे 29 जुलैला संध्याकाळची स्थिती आहे. आता याच्यानंतर पुढे त्याची वाटचाल कशी असेल, 30 तारखेला रात्री 1:30 वाजता हे क्षेत्र आहे त्याच जागेवर आपल्याला दिसून येते आणि त्याची तीव्रताही बऱ्यापैकी आपल्याला आहे तशीच दिसून येते. 30 जुलैला सकाळी 9:30 वाजताची स्थिती आहे. त्यानंतर हे पुढे सरकताना आपल्याला दिसतंय 30 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता. त्यानंतर 31 तारखेला 1:30 वाजता, 31 तारखेला सकाळी 9:30ला, त्यानंतर संध्याकाळी 5:30ला. यावेळेस हे क्षेत्र पश्चिम मध्य प्रदेशच्या जवळ पोहोचलेलं आपल्याला दिसून येतं आणि या काळामध्ये ह्या भागामध्ये पाऊस अपेक्षित आहे, जिथं आत्ता नुकताच पाऊस सगळ्यात जास्त होऊन गेलेला वलसाड आणि पालघर या सगळ्या रिजनमध्ये. त्यानंतर मात्र या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन ते जरा वायव्येकडे सरकलेलं आपल्याला दिसून येते. हे 1 तारखेची रात्रीची स्थिती आहे. आता याच वेळेस जर आपण मागे जाऊन पुन्हा या क्षेत्राशी संबंधित जे पावसाची क्षेत्र आहेत ही जर आपण बघितली की ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे तर ते आपल्याला इथं दिसून येते की आत्ता हा ऑलरेडी तेलंगण आणि विदर्भातला भाग आणि प्रामुख्याने इथे आपल्याला नागपूरच्या जवळपास मोठा पाऊस होताना दिसतोय. हे क्षेत्र आता पुढे जेव्हा सरकणार आहे त्यानुसार पावसाचं क्षेत्रसुद्धा मोठ्या पावसाचं क्षेत्र कसं पुढे सरकेल हे आपल्याला इथे दिसून येईल. अजूनही विदर्भामध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाऊस दिसतोय आणि हळूहळू हे मोठ्या पावसाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकताना दिसतंय. आता हे मराठवाड्यावर पण आलेलं आहे. मध्य महाराष्ट्राचा पण काही भाग, प्रामुख्याने इथे आपल्याला नाशिकच्या आसपासचा भाग, धुळे नाशिकच्या आसपासचा भाग दिसतोय. इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या सगळ्या भागामध्ये मोठा पाऊस होताना दिसतोय. ही स्थिती आहे 30 तारखेला सकाळची. 1-1 तास आपण पुढे जातोय आणि त्या 1-1 तासानुसार
पावसाचं क्षेत्र कसं पुढे सरकतं हे आपल्याला दिसतंय. 30 तारखेला दुपारची स्थिती आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये मोठा पाऊस आपल्याला दिसतोय. आणि जसं क्षेत्र पुढे सरकतंय तसं ह्या मोठ्या पावसाचं क्षेत्रसुद्धा पुढे सरकतंय. म्हणजे डीप डिप्रेशन जसं जसं पश्चिमेला सरकणार आहे, तर त्याच्याशी संलग्न उंच ढगांची निर्मिती ही त्याच्या नैऋत्येला किंवा पश्चिमेला आपल्याला होताना दिसते. आणि उत्तर महाराष्ट्रावरून प्रामुख्याने या मोठ्या पावसाच्या क्षेत्राचा प्रभाव राहणार आहे, ते पुढे सरकताना आपल्याला इथे दिसून येतंय. 31 तारखेला पहाटेची स्थिती आहे आणि यावेळेस पुन्हा या भागामध्ये खूप मोठा पाऊस आपल्याला दिसून येतोय, जो गुजरातच्या आसपास आहे. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आणि धुळे, नंदुरबारमध्ये पाऊस कमी झालेला आहे, पण या क्षेत्रामुळे खूप मोठा पाऊस होण्याची अपेक्षा आपल्याला या पुढच्या 2 दिवसांमध्ये ठेवता येऊ शकेल. हे 31 तारखेला सकाळी 6:30ची स्थिती आहे. आणि त्यानंतर 31 तारखेला दुपारपर्यंत हा पाऊस राहील आणि त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल आणि हे क्षेत्र साधारणतः गुजरातच्या दिशेला, मोठ्या पावसाचं क्षेत्र गुजरातकडे सरकेल असं आपल्याला दिसून येतं 31 तारखेला रात्रीपर्यंत. त्यामुळे 29 जुलैच्या रात्रीपासून ते 31 जुलैच्या रात्रीपर्यंत म्हणजे पुढचे 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत, कारण याच काळामध्ये हे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवरून पुढे सरकणार आहे आणि त्याच्याशी संलग्न पावसाचं जे क्षेत्र आहे हे महाराष्ट्रावरून सरकणार आहे. त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये आपल्याला मोठा पाऊस अपेक्षित आहे. याआधी आपण जे बघितलं होतं हे फोरकास्ट होतं, म्हणजे पुढे काय घडू शकतं हे मॉडेलमधून दाखवण्यात आलं होतं. आत्ता आपल्याला समोर जे दिसतं ह्या प्रत्यक्ष घेतलेल्या नोंदी आहेत. सॅटेलाईटने घेतलेल्या नोंदी आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला असं दिसून येतंय की उंच ढगांची निर्मिती कशी होते. सो निळे आकाशी ढग हे खालच्या लेवलचे आहेत, पिवळ्या रंगाचे ढग हे साधारणतः पिवळ्या नारंगी हे मध्यम लेवलला आहे आणि डार्क रेड किंवा ब्राऊन जे कलरचे आपल्याला तपकिरी रंगाचे ढग दिसतात हे सगळ्यात उंचावरचे आहेत. आणि हे उंच ढग ज्या भागावर तयार होतील त्या भागामध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस होतो असं आपल्याला दिसून येतं. गेल्या 12 तासांमधलं चित्र आहे. साधारणतः कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे ते जे डीप डिप्रेशन आहे ते ह्या भागामध्ये आणि त्याच्या दक्षिण पश्चिमेला हा पाऊस होताना आपल्याला दिसून येतोय. आणि आपल्याला हे सुद्धा दिसून येईल की हे उंच ढग तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ही पश्चिमेला सरकत चाललेली आहे. म्हणजे जसं जसं हे क्षेत्र पुढे सरकेल तर त्याला धरून पावसाचं क्षेत्रसुद्धा पुढे सरकताना दिसतंय. आत्ता हे बरोबर महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये, पण जसं जसं डिप्रेशन पश्चिमेकडे सरकेल त्यानुसार हे पावसाचं क्षेत्रसुद्धा पश्चिमेकडे सरकणार आहे आणि त्यामुळे एकूण ढगांची व्याप्ती जर आपण बघितली तर राज्यात सर्वदूर पाऊस होईल. मात्र हे जे उंच ढग तयार होत आहे जिथे कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना आहेत, हे प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्याचा उत्तर भाग आणि उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये होण्याची अपेक्षा आहे. अर्थात याच्यामध्ये हे डिप्रेशनचा मार्ग कसा राहतो तेही अवलंबून आहे, का अनेकदा त्याच्या बाह्य भागामध्ये सुद्धा उंच ढग तयार होत असतात. त्यामुळे जवळपास आपल्याला पूर्ण राज्यालाच या पुढच्या 2 दिवसांमध्ये अलर्ट राहावं लागणार आहे. पुढच्या काही दिवसांचा हवामान अंदाज आपल्यासमोर आहे. पाऊस कसा राहू शकतो. पुढच्या 24 तासांमध्ये म्हणजे 30 तारखेला संध्याकाळी 5:30 पर्यंत आपल्याला प्रामुख्याने विदर्भाचा भाग आणि मराठवाड्यातला जो सीमावर्ती भाग आहे, तर या भागांमध्ये मोठा पाऊस झालेला दिसून येतो. तेलंगणामध्ये मोठा पाऊस झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. त्यानंतर 31 तारखेपर्यंतच्या 24 तासांमध्ये हे सकाळी 11:30 पर्यंत आहे. आपल्याला पावसाचं क्षेत्र जे आहे हे वर उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि अगदी इकडे मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये म्हणजे नाशिक, धुळे, नंदुरबार, इकडे पालघर या सगळ्या भागामध्ये पाऊस वाढल्याचं दिसून येतंय. हे दर 24 तासांचं चित्र आहे. त्याच्यानंतर हे क्षेत्र पुन्हा वर जात आहे गुजरातच्या दिशेने, पालघर, वलसाडकडे. हे 1 तारखेचं चित्र आहे. 1 तारखेच्या नंतर मात्र पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता इथे दिसून येते. एक इंटरेस्टिंग गोष्ट 2 वेगवेगळी मॉडेल दाखवतात आपल्याला, ती म्हणजे आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतंय आणि ते साधारणतः 5-6 तारखेला आपल्याला दिसून येईल आणि 5-6 तारखेला इथे तुम्हाला दिसून येईल की इथे मोठ्या प्रमाणामध्ये ढगांची गर्दी झाली आणि त्याच्यामुळे पाऊस झालेला आहे. हे दर 24 तासांचं चित्र आहे आणि हे सुद्धा डीप डिप्रेशन लेवलला जाताना दिसतंय. इनफॅक्ट जे काही वारे दिसत आहेत ते अगदी चक्रीवादळासारखे दिसत आहेत, पण हे पण बघावं लागेल की जुलैमध्ये आपल्याला कधी असं बघायला मिळत नाही की चक्रीवादळ झाले, पण डीप डिप्रेशनपर्यंत पण हे क्षेत्र जाऊ शकतं असं मॉडेल आत्ता वर्तवत आहेत. त्यावेळेस काय स्थिती असेल हे सांगता येत नाही, कारण यावर्षीची मॉडेल बऱ्यापैकी चुकत आहेत.
मात्र हे क्षेत्र आतमध्ये यायच्या आधीच त्याची तीव्रता समुद्रावरच कमी होताना आपल्याला दिसून येते आणि ही स्थिती आपण बघतोय मेट्रोलॉजिक्सच्या मॉडेलमध्ये, GFS मॉडेल आहे. हेच आपण पुढे IMDच्या मॉडेलमध्ये काय दाखवलं हे सुद्धा पाहणार आहोत. IMDच्या मॉडेलमधली ही उद्यापर्यंतची स्थिती आहे. उद्यापर्यंतच्या 24 तासांमध्ये इथे विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस वाढलेला दिसून येतोय. त्यानंतर हे क्षेत्र पुढे सरकल्यानंतर हा पाऊस इकडे मध्य प्रदेशकडे सरकलेला दिसून येतोय. IMDच्या मॉडेलमध्ये यावर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात दाखवत नाही आहे हे मॉडेल. पण बऱ्याचदा आपल्याला असं दिसून आलं की जरी या मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेलं नसलं तरीसुद्धा मोठा पाऊस नोंदला गेला. जेव्हा लोणावळ्यामध्ये पाऊस होत होता 600 मिलीमीटर किंवा परवाचा वलसाडचा पण पाऊस होता, जो याच्यामध्ये डिटेक्ट झालेला नव्हता. त्यामुळे आपण असं गृहीत नक्की धरू शकतो की कमी दाबाचं क्षेत्र जर इथून सरकणार आहे तर त्याच्या आसपासच्या क्षेत्रामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो, जरी हे मॉडेल दाखवत नसलं तरीसुद्धा. आता या मॉडेलमध्ये जे इंटरेस्टिंग गोष्ट दिसते ती 4 तारखेपासून आपल्याला इथे दिसायला लागली आहे. 5 तारीख आणि 6 तारखेला इथे बऱ्यापैकी तीव्र स्वरूपाचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं दिसून येते. मात्र या मॉडेलमध्ये सुद्धा आपण पुढे बघितलं तर त्याची तीव्रता इथेच समुद्रावरच कमी होते की काय असं दिसून येते. सो 8 तारखेपर्यंतचं या मॉडेलमध्ये वर्तवण्यात आलेलं आहे. आपल्याला बघावं लागेल की हे पहिलं कमी दाबाचं क्षेत्र जे आत्ताचं डीप डिप्रेशन आहे हे पुढे सरकल्यानंतर काही दिवसांच्या कालावधीमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना आपल्याला दिसतंय, जे अंदमानच्या जवळ तयार होतं आहे. जेवढं कमी दाबाचं क्षेत्र जमिनीपासून दूर तयार होईल तेवढं ते समुद्रावर जास्त राहणार आहे, समुद्रावरून एनर्जी त्याला जास्त मिळणार आहे आणि तेवढी त्याची तीव्रता वाढणार आहे. मात्र यावर्षी एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला बघायला मिळते की जमिनीच्या जवळ तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्रसुद्धा डीप डिप्रेशन म्हणजे एक प्रकारचे छोटं चक्रीवादळच आहे, त्या लेवलला ते पोहोचतंय. तर हा पण आपल्याला म्हणता येऊ शकतो की एल निनोचा परिणाम आहे, कारण मॉइश्चर मोठ्या प्रमाणात तयार होतं आहे आणि ते मॉइश्चर या सिस्टीम्सला एनर्जी देत आहे, ऊर्जा पुरवतं आहे आणि त्यामुळे कमी वेळामध्ये ही क्षेत्र जास्त तीव्रतेपर्यंत पोहोचत आहेत. एल निनो म्हणजे दुष्काळ असं जे समीकरण या हंगामाच्या सुरुवातीला तयार झालं होतं, तो समज आता पूर्णपणे खोटा ठरू लागला. एल निनोच्या काळामध्ये काही भागांमध्ये खूप जास्त पाऊस होतो आणि काही भागांमध्ये पावसाचे मोठे खंड पडतात, असं आपल्याला महाराष्ट्रातच दिसून येतं आहे. ज्या ठिकाणी कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीच्या घटना नोंदल्या गेल्या, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भाचा मोठा भाग हा पावसापासून वंचित राहिला. मात्र त्यामध्ये आता थोडासा दिलासादायक असा बदल होताना आपल्याला दिसतोय. पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. यामध्ये विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्त पाऊस किंवा अतिवृष्टीच्या घटना घडू शकतात. कमी दाबाचं क्षेत्र जवळ आल्यामुळे वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे आणि अशा काळामध्ये झाडं पडणं किंवा घरांचे पत्रे उडून जाणं, कमी वेळामध्ये जास्त पाऊस होऊन फ्लॅश फ्लडसारखी स्थिती तयार होणं, अशा घटना 2-3 दिवसांमध्ये घडू शकतात. त्यामुळे या सगळ्याच भागांमधल्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.